वेदो नित्यमधीयतां तदुदितं कर्मस्वनुष्ठीयतां तेनेशस्य विधीयतामुपचितिः काम्ये मतिस्त्यज्यतां पापौघः परिधूयतां भवसुखे दोषोऽनुसन्धीयताम् आत्मेच्छाव्यवसीयतां निजगृहात् पूर्णं विनिर्गम्यतां संगः सत्सु विधीयतां भगवतो भक्तिर्दृढाधीयतां शान्त्यादिः परिचीयतां दृढतरं कर्माशु सन्त्यज्यतां सद्विद्वानुपसृप्यतां प्रतिदिनं तत्पादुके सेव्यतां ब्रह्मैकाक्षरमर्थ्यतां श्रुतिशिरो वाक्यं समाकर्ण्यतां वाक्यार्थश्च विचार्यतां श्रुतिशिरः पक्षः समाश्रीयतां दुस्तर्कात् सुविरम्यतां श्रुतिमतस्तर्कोऽनुसन्धीयतां ब्रह्मास्मीति विभाव्यताम् अहरहर गर्वः परित्यज्यतां देहेऽहं मतिरुज्यतां बुधजनैर्वादः परित्यज्यतां क्षुद्व्याधिश्च चिकित्स्यतां प्रतिदिनं भिक्षौषधं भुज्यतां स्वाद्वन्नं तु याच्यतां विधिवशात् प्राप्तेन सन्तुष्यतां शीतोष्णादिविषह्यतां न तु वृथा वाक्यं समुच्चार्यताम् औदासीन्यमभीप्स्यतां जनकृपा नैष्ठुर्यमुत्सृज्यताम् एकान्ते सुखमास्यतां परतरे चेतः समाधीयतां पूर्णात्मा सुसमीक्षतां जगदिदं तद्बाधितं दृश्यतां प्राक्कर्मप्रविलाप्यतां चितिबलान्नाप्युत्तरैश्लिष्यतां प्रारब्धन्त्विह भुज्यताम् अथ परब्रह्मात्मना स्थीयताम्. या उपदेश पंचकाचा पहिल्या श्लोकाचा विचार आपण काल केला. आज दुसऱ्या श्लोकासंबंधी काही चिंतन करायचं आहे. आचार्य म्हणतात संगः सत्सु विधीयतां भगवतो भक्तिर्दृढाधीयतां. सज्जनांच्या संगतीत रहा. सदा संगती सज्जनाची असावी. नेहमी संगती कोणाची असावी? आपली कंपनी कशी असावी? संगः सत्सु विधीयतां. सज्जनाची संगती असावी. म्हणजे तुलना करायचा प्रसंग जरी आला तरी तो सज्जनात येतो. कंपनीमध्ये निराळ्या प्रकृतीचे लोक असले की तुलनेला मोठी भयंकर अडचण निर्माण झाते आणि मग चांगलं राहणं हे कठीण आहे. याचं अतिशय महत्त्वाचं कारण आहे की मी आपल्याला अनेक वेळा सांगितलंही असेल की मनुष्य हा एकुलता एक प्राणी आहे जगामध्ये की ज्याच्यावर संस्काराचे परिणाम होतात. बाकी कोणालाही संस्कारांनी त्याच्या नैसर्गिक धर्मापेक्षा किंवा नैसर्गिक जीवनापेक्षा वेगळं घडवता येत नाही. माणसाला मात्र वाटेल त्या पद्धतीनं वेगळं घडवता येतं. तो अगदी ज्ञानेश्वरांच्या इतका मोठाही होऊ शकतो आणि दुर्योधन दुःशासनालाही लाज आणू शकतो. दोन्ही माणसाच्या बाबतीत शक्य आहे. आणि हे घडण्याचं एकुलतं एक कारण आहे त्याची संगती, त्याच्यावर होणारे संस्कार आणि त्या संस्कारातून निर्माण होणारी त्याची बुद्धी, त्याची प्रज्ञा. आणि हे एकाच जन्मात एकाच वेळेला संपतं असं नाही. याला अनेक जन्म संसिद्ध असावा लागतो. मनुष्य वाईट मनुष्य सुद्धा एकदम वाईट होत नाही. चांगला मनुष्य सुद्धा एकदम चांगला होत नाही. त्यालाही पाठीमागे दीर्घकालाची परंपरा असते. कित्येक वेळा अनेक जन्मांची सुद्धा परंपरा असते. वाईट होण्यासाठी सुद्धा एकदम झटकान मनुष्य वाईट होत नाही. भगवंतांनी गीतेमध्ये राक्षसी वृत्तीच्या माणसासंबंधी वर्णन केलंय. तानहन दिशतः क्रूरान संसारेषु नराधमान क्षिपाम यजस्रमशुभान आसुरीष्वेव योनिषु आसुरीम योनिमापन्ना मूढा जन्मनि जन्मनि माम प्राप्येव कौंतेय ततो यांत्यधमांगती. की त्याही पेक्षा अधम योनीला जातात. एकदा मनुष्य घसरला की शेवटपर्यंत खाली घसरल्याशिवाय सुटका नाही. एक होतं मात्र, घसरण जितकी सहज होते तितकी सहज काही उन्नती होत नाही. घसरता झटकन येतं. पहिली पायरी जरी बेसावतपणे चुकली तरी शेवटच्या पायरीपर्यंत मनुष्य जाऊन पोचतो. पण पहिली पायरी सावधपणे चढली, आता पुढची पायरी आपोआप चढली जावी असं कधी होत नाही.
म्हणून उन्नती करता, विकासाकरता, प्रगती करता जास्त दक्ष राहावं लागतं. हे सहज घडतं, त्याच्याकरता प्रयत्नशील व्हावं लागतं. दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की याच्याकरता प्रयत्नशील व्हावं लागतं हीच माणसं विसरली. सगळे त्याचे प्रयत्न निराळ्या मार्गाने चालू असतात आणि हे सहज घडावं म्हणतो. क्वचित घडतंय हे काय थोडं आहे असंही त्याला वाटतं. प्रपंचामध्ये मनुष्य कधी तृप्त होतो असं दिसत नाही. परमार्थामध्ये त्याला फार चटकन तृप्ती येते. इतकं तरी कोणाला घडतंय म्हणतो, हे पुष्कळ झालं. खरं म्हणजे बरोबर उलट असलं पाहिजे की माणसं प्रपंचात तृप्त झाली पाहिजेत आणि परमार्थात हवरी असली पाहिजे. होत नाही. मोरोपंतांनी आपल्या केकावलीमध्ये मोठ्या गमतीने म्हटलंय की देवा तुम्ही मला पुष्कळ दिलं. पटुत्व सकलेंद्रियी मनुजता सुवंशी जनी द्विजत्व हि दिले भले बहु अलभ्य जे की जनी यशश्रवणी कीर्तनी रुची दिली तरी हा वरा म्हणे अधिक द्याचकी अधिक याचकी हा वरा. तुम्ही मला पुष्कळ दिलं. चांगले डोळे दिले, चांगले हातपाय दिले, चांगलं नाक दिलं, चांगलं कान दिलं, चांगलं शरीर दिलं, चांगली परिस्थिती दिली. आणखीन थोडं चांगलं दिलं, चांगल्या कुळात जन्म दिला. आणखीन थोडं चांगलं दिलं. यशश्रवणी कीर्तनी रुची दिली. यशश्रवण तुमचं जे यश आहे, तुमची जी कीर्ती आहे ते ऐकण्याची मला आवड दिली. कीर्तन प्रवचन ऐकावं असं वाटतं. हेही नसे थोडं के त्यात काय पडलंय असं वाटलं तर काय करावं म्हणतात. तेव्हा यशश्रवणी कीर्तनी रुची दिली हे पुष्कळ झालं. म्हणजे भगवान हा तर नुसता आरंभ आहे. हे सगळं हवंच आहे. डोळे दिले नसते तर मी ज्ञानेश्वरी कशी वाचली असती. कान दिले नसते तर मी कीर्तन कसं ऐकलं असतं. पाय दिले नसते तर मी देवळात कसा गेलो असतो, तीर्थयात्रा कशी केली असती. परिस्थिती बरी दिली नसती तर पोटात जर काही गेलं नसतं तर मला उत्साह कसा राहिला असता. तेव्हा माझी सगळी परिस्थिती तुम्ही चांगली दिली हे पुष्कळ बरं आहे. आपले उपकार आहेत माझ्यावर, पण एवढं पुरत नाही म्हणाले. हा तर नुसता आरंभ आहे. मी आणखीन मागणार आहे आपल्याजवळ. तुम्ही म्हणाल की सगळ्या याचकात याच्यासारखा हावरा मला भेटला नाही. खरंय म्हणा. असा हावरेपणा परमार्थात असावा लागतो. आणि ही प्रेरणा कुठून मिळते? ही सज्जनाच्या संगतीतून मिळते. ते तिथं तृप्त होतात. प्रपंचामध्ये आहे तेवढं पुष्कळ झालं असं त्यांना वाटतं. गरज लागते यात शंकाच नाही, कारण त्याशिवाय शरीर चालणारच नाही. शरीर धारणेकरता आणि समाज धारणेकरता काही गोष्टीची नितांत आवश्यकता आहे आणि ते मिळवावंच लागतं. ते मिळवण्याच्या पूर्वी कोणी परमार्थाला लागेल तर चूक करेल यात शंका नाही. पण आता झालं व्यवस्थित. आता तरी ज्यांच्या विचार उत्कट असतात त्यांचं सोडून देऊ आपण, ती अलौकिक माणसं आहे. पण सर्वसामान्यानं आता तरी विचार करायला पाहिजे की हे साधण्यासाठी संग सत्सुविधीयताम. आणि ही सज्जनांची संगती जर शरीरानं मिळाली नाही तर ग्रंथद्वारा मिळवावी. कारण खरं म्हणजे तीच सद्ग्रंथ हेच खरे सज्जन आहेत. व्यक्ती व्यक्ती आपण सज्जन समजलो तरी सज्जन असते तसं नाही. सज्जन का म्हणावं? बारीक सारीक गोष्टीमध्ये आपण हाही असाच हाही असाच असं होतं. मग आमच्या तर याच्यात काय फरक राहिला? आपल्याशी जोग महाराज मोठे सत्पुरुष होऊन गेले. सोनुमा दांडेकरांचे गुरु, मोठे अधिकारी होते. सोनुमा गमती सांगायचे त्यांच्या जीवनातल्या काहीतरी. एकदा ते जोग महाराज ते पैलवान होते. व्यायामाची मोठी आवड होती त्यांना. म्हणून त्यांचा आहार लोणी आणि भाकरी असे. लोणी आणि भाकरी ऐकायला बरं वाटतं. नुसती खाऊन बघा म्हणजे कळतं कसं आहे ते. लोक असं आहे त्याला तसा कोणता स्वाद नाही. लोणचं बिनचं नाही त्याच्याबरोबर. नुसती लोणी भाकरी म्हणजे नुसती लोणी भाकरी. नाही आपले ते पानामध्ये असं असतं इथून इथपर्यंत. आणि ते इतकं असतं की मध्ये भात वाढायला जागा राहत नाही. असं होतं पुष्कळ वेळा. तर नुसत्या लोणी भाकरीत काय विशेष आहे एकदा प्रयोग करून बघा म्हणजे लक्षात येईल काय विशेष आहे. त्यांचा आहार लोणी भाकरी होता. स्वाद जिंकल्याचं तेही एक उत्तम उदाहरण आहे नुसती लोणी भाकरी खाण्याचं. नाही तर लोक असं म्हणतात. एकदा आम्लपित्ताचा एक रोगी होता. त्याला मग पित्त सांगितलं दूध पोळीवर राहा.
सोपं आहे म्हणा, दूध पोळी म्हणजे हा म्हणतो बघ, पण दुसरं काही नाही. दूध आणि पोळी म्हणजे दूध आणि पोळी, साखर नाही, मीठ नाही, लोणचं नाही, काही नाही. त्याला ऐकताना बरं वाटलं. दुसऱ्या दिवशी आला तो म्हणला, जात नाही हो, घास तोंडात फिरतो. अद्भुत आहे, घास तोंडात फिरतो कसा, त्याला मोमेंटम कुठे येतो, हा गिळत नाही एवढा त्याचा अर्थ आहे. जीव अशी खोडाळ आहे की ती ऐकायला तयार नाही, त्याला काहीतरी ढकलून द्यायला पाहिजे दुसरं, आणि ते चटणी मीठ लोणच्याशिवाय चालणार नाही. घास तोंडात फिरेल कसा. तेव्हा स्वाद जिंकणं हे अतिशय महत्वाचं आहे. जोग महाराजांची ती आहार लोणी भाकरी होता. एकाने त्याला विचारलं, महाराज तुम्ही महाराज म्हणवता आणि लोणी भाकरी खाता? जोग महाराज म्हणले, मी महाराज म्हणवत नाही, लोक म्हणतात, त्याला काय करू. पण लोणी भाकरी खाता हा तुला प्रश्न का पडला? तुझी इच्छा काय आहे? मी जर खरंच महाराज असेल तर गोरे आणि गोमूत्र खावं. म्हणून तुकाराम महाराजांनी एका निराळ्या संदर्भामध्ये म्हटलंय, संत संगतीचा न धरावा हव्यास, नसते गुणदोष अंगायती. याचं कारण असं की आम्ही आमच्या विवेक शक्तीला बरोबर मार्गावर ठेवू शकूच असा भरवसा असत नाही माणसाला. जोगांचं दुसरं उदाहरण यांनी दिलंय, सोनोपंतांनी दिलंय. ते म्हणजे सोनोपंत अशी कीर्तनाच्या निमित्ताने पुष्कळ हिंडावं लागे, कुणीतरी त्यांच्यापुढे तपकिरीची डबी केली, घ्या तपकीर. मी ओढत नाही. तुम्ही ओढत नाही? जोग महाराज शिष्य आणि तपकीर ओढत नाही, ते ओढत होते. सोनोबाबांनी टीप दिली आहे की जोग महाराजांच्या जीवनात अमृतानुभवाचं जे स्थान आहे तेच तपकिरीचे आहे असं हा समजला. म्हणून संत संगतीचा न धरावा व्यास, नसते गुणदोष अंगायती. लोणी भाकरी का खातो असंही वाटतं, आणि तपकीर ओढायची नाही तर मग त्यांचं शिष्य कशाला म्हणवायचं असंही वाटतं. सज्जनाच्या संगतीत जे लाभतं तो संस्कार लाभतो, नेमकेपणा कळतो, जीवन कसं असावं याचा. ते सगळ्याचं सगळं आचरणात आणता येईल की नाही हा प्रश्न निर्माण. सज्जन केवढ्या अधिकाराचा असेल त्याच्यावरती अवलंबून आहे, पण निदान एवढं तरी असावा नाही. आणि हे साधण्यासाठी सज्जनाच्या संगतीतून काय लाभतं याचं वर्णन एका हिंदी कवीनं मोठं चांगलं केलं. त्यामुळे सज्जन काय काय करतो, त्यामुळे काय करीत नाही असं विचारा. साचे उपदेश देत, भली भली सीख देत, समता बुद्धि देत, कुमति हरत है. मार्ग दिखाय देत, भावहूं भगति देत, प्रेम की प्रतीत देत, अभरा भरत है. ज्ञान देत, ध्यान देत, ब्रह्म को बताय देत, ब्रह्म में चरत है. सुंदर कहत जग संत कछु लेत नहीं, निसी दिन देखो ही करत है. काय करणार, दुसतेच करतो तो. अपेक्षा कशाची नाही, केवळ एकच. बुडत हे जन देखवे ना डोळा, म्हणून कनवळा येतो मज. आपल्याला काही नको असतं पण लोकांचं दुःख भावत नाही. आपल्याला काहीही मिळवायचं नसतं पण तरी सुद्धा लोकांचं कल्याण करावं असं आतून उत्कटतेनं वाटत राहतं. हे सज्जनाचं लक्षण आहे की त्याला अपेक्षा कशाची नाही. आपल्याकडून होईल तेवढं सहाय्य मात्र जरूर करील. अशांच्या संगतीत राहिलं म्हणजे मनुष्याच्या कल्याणाचे मार्ग हे मोकळे होतात आणि त्याच्यावर जे अनेक प्रकारचे कुसंस्कार घडण्याची शक्यता असते ते सगळं दूर होतं. म्हणून संग सत्सुविधीयताम. आणखीन काय करा, भगवतो भक्तिर दृढाधीयताम. भगवंताची दृढ भक्ती ठेवा. भगवंताची भक्ती दृढ असावी. भक्ती आपल्याजवळही असते, कारण मनुष्य म्हणून जन्माला आलो त्याच भक्ती घेऊन आलो, पण दृढ असते का हा महत्वाचा मुद्दा आहे. का त्याला काहीतरी आणखीन अशी निराळे पर्याय लागलेले असतात. भक्ती तर आपण सगळेच करतो पण आपल्या भक्तीचं स्वरूप कसं असतं. ज्ञानेश्वर महाराजांनी 13व्या अध्यायामध्ये व्यभिचारी भक्तीचं जे वर्णन केलं आहे, भक्तीला व्यभिचारी गुणामध्ये ज्ञानामध्ये सांगितली आणि अज्ञानम यदतोन्यथा म्हणून अज्ञानाची प्रकरणं केली. ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचा खूप विस्तार केला. अज्ञानम यतोन्यथा एवढं एक लहानच चरण आहे गीतेमध्ये. ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचा खूप विस्तार केला. अमानित्व कसं असतं तर मानित्व कसं असतं, अदंभित्व कसं असतं तर दंभित्व कसं असतं, पुष्कळ सांगितलं. त्यात भक्तीचंही वर्णन केलं. इतकं सविस्तर वर्णन हे केलं ते उघडून बघावंच. दासबोधातली मूर्ख पढत मूर्ख लक्षणं आणि ज्ञानेश्वरीतलं अज्ञान प्रकरण हे वाचलं की पुष्कळ वेळा मनात येतं ह्या महाराजांना आमचं इतकं सगळं कसं समजलं.
हे बरोबर नेमकं वर्णन आमचं काय. अरे माझं चित्रच्या चित्र काढून वाटतं की मी याला सांगितलं कोणी इतकं सगळं. ते असं होतं ना की वक्ता बोलताना बोलून जातो, श्रोत्याला वाटतं आमचं निघालं कसं आज. वक्त्याचे वचते जरीही नसले टोचून कोणा प्रती, श्रोते ऐकून या तदर्थ आपुल्या ते वर्तनी ओढिती, त्याचे ते वच बाणसाच गमती अंगी जयाच्या उणे, नाही कौतुक या तसाच बुध हो चोरामनी चांदणे जाय. खरं जसं वाटतं की नेमकं कसं यानं समजलं, इतकं सविस्तर वर्णन. त्यात व्यभिचारी भक्तीचं वर्णन करताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की अखंड भजन करतो, पण कसं. एकादशीचे दिवशी जितका पवाडू आम्हासी तितकाच नागासी पंचमी. शनिवारी मारुती, शुक्रवारी अंबाबाई, रविवारी खंडोबा, सोमवारी महादेव, आईसा अखंड भजन करी. रोज सगळे उपास, आठवड्याचे वार कमी पडतात इतकी उपास असतात माणसाला. सोमवार करतो, शनिवार करतो, शुक्रवार करतो, आणि एखादा सिनेमा निघाला म्हणजे तर नक्कीच करतो. शुक्रवाराची संख्या वाढली म्हणते कोणतं एक सिनेमा बघून, नाव विसरलो मी त्याचं. काय प्रकरण आहे. काजी कुलदेवता भजे, काही महत्वाच्या प्रसंगाला कुल नवसा करता, आणखीन काय निष्ठा राहत नाही. तुमचं सगळं करून ठेवा. आपलं असं आहे, कुणी आडवा जायला नको. ते श्रीमंत उद्योगपती सगळ्या पक्षाला देतो ना दान, तुमचं नको. निवडून कोण येतो कोण येतो माझं आडायचं, आपलं सगळ्यांना थोडं थोडं संतुष्ट करून ठेवा. मवाळ कधीही वाकडा शब्द ज्यांच्या तोंडावाटे बाहेर पडायचा नाही. ज्ञानेश्वर महाराजांना शिवी नावाची वस्तू माहीत नाही. जास्तीत जास्त मोठी शिवी दिली तर गावढा म्हणणार. गावढा म्हणजे अडाणी बस. निर्णसिंहचं गावडी हा काय कोपो आता धनंजय अंग सांडून छाया लिंग दोषमा. ज्ञानेश्वरांची शिवीची मर्यादा संपली. शिव्या ऐकायच्या असल्या तर तुकाराम महाराजांना भेटावं. हा ज्ञानेश्वर महाराज. पण अशा ज्ञानेश्वर महाराजांना सुद्धा जेव्हा हे वर्तन लोकांचं पाहिलं तेव्हा अतिशय कटू बोलावं लागलं. अतिशय कटू बोलावं लागलं. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय, ऐसा अखंड भजन करी उगानो हे क्षणभरी, आघवेनी गावद्वारी आहे वजैशी. वेशीमध्ये पाल मांडून बसलेली वेश्या जशी असते तशी याची वृत्ती आहे. हे काय भजन आहे. आणि हे तरी टिकतं काय. पुढे त्यांनी वर्णन केलंय, आणि भजन न लिया सवे ते सिद्धी न जरी पावे तरी म्हणे आघवे टवाळ आहे. आणि भजनाच्या बरोबर जर सिद्धी मिळाली नाही, ते जर प्राप्त नाही, पावला नाही, यात काही अर्थ नाही म्हणतो. आव्हे म्हणे टवाळ आहे. हे काय. म्हणून भगवतो भक्ती दृढाधीयता. भक्ती करता आपण ती दृढ आहे का, घट्ट पकडली आहे का, ती कधी सोडून जायचं नाही असं ठरलंय का, त्याच्याकरता येईल ती सगळी संकट आणि सगळा त्याग करायची तयारी आहे का. आपल्या मनाशी ज्यांनी ते प्रश्न विचारावं की आमचं कसं आहे. सत्य असत्याशी मन केले ग्वाही. दुसऱ्याच्या मताला काही अर्थ नाही, ते उलट सुट्ट कसंही समजतात. पण असं आहे, सगळ्या जगाला फसवता येणं शक्य आहे, स्वतःच स्वतःला कधी फसवता येत नाही. परमेश्वराने एक मोठी गोष्ट करून ठेवली आहे की तुम्हाला नाही फसवू शकत, दुसऱ्याला फसवू शकाल. ते सुद्धा सगळ्यांना सगळे वेळ फसवता येत नाही. सगळ्यांना थोडा वेळ आणि थोड्यांना सगळा वेळ फसवता येतं, पण सगळ्यांना सगळा वेळ फसवता येत नाही. पण आपल्याला कधीच फसवता येत नाही. तेव्हा प्रत्येकानं थोडा वेळ, पण त्याच्याकरता वेळ तर काढला पाहिजे ना, थोडा वेळ बसायला. आज समाज रचना अशी असली की वेळ काढायला जागाच नाही. सकाळपासून मनुष्य असाच झुंपलेला राहतो. त्यातून थोडा वेळ काढून बघा तरी, सकाळी 5-10 मिनिटं, संध्याकाळी 5-10 मिनिटं थोडं चिंतन तर करा की मी कसा आहे. म्हणजे लक्षात येतं की अरे दुसऱ्याला नाव ठेवण्याला काय अर्थ आहे, कशाला दुसऱ्याला बोलू, कासे या गुणदोष बांधू आणि काचे मज काय त्याचे उणे आहे. दुसऱ्याचे गुणदोष काढायचे काय कारण आहे, माझ्याजवळ काय थोडं आहे त्याचं. आणि असे दोष लक्षात आले की ते नाहीसे होण्याची शक्यता असते. दोष लक्षातच आला नाही तर हे सगळं व्हायचं. म्हणून हा सिद्धांत लक्षात ठेवला पाहिजे, भगवतो भक्तिर्दृढाधीयताम. याच्यासाठी काय करावं, शांत्यादि परिचीयताम. शांती, प्रसन्नता, तृप्ती, आनंद, आल्हाद असे जे सगळे चांगले चांगले गुण आहेत, हे औत्सुक्य स्वाभाविक आहे.
शांतता ही पैदा करावी लागते, मिळवावी लागते. मनुष्य उत्सुकता फार, आणि आयुर्वेदाने औत्सुक्य रोग सांगितलंय. पहिलंच नमन जे आहे वाघवटाचं, तो वाघवट म्हणतो रागादि रोगान सततानुशक्तान शेषकाय प्रसृतान शेषान औत्सुक्य मोहारतिदांजगान यो पूर्व वैद्याय नमोस्तु तस्मै. औत्सुक्य म्हणजे काय बरं काय बरं, ही जिज्ञासा नाही, ही जिज्ञासा नाही. आपण कधी पाहिलेत एखाद्या घरामध्ये काहीतरी मृत्यू होतो, माणसं त्याच्या मदतीला जात नाहीत, खिडकीतनं डोकत राहतात तासन तास. बघितलंय कधी? काय करायचं तुला घरात कामं नाही, पण खिडकीत उभा राहिलं म्हणजे जाणारा येणारा बघताना सुद्धा चांगला वेळ जातो म्हणतात लोक. तर मोठं गंमत वाटते मला. हे काय गंमत आहे? काय औत्सुक्य नसत्या गोष्टीचं औत्सुक्य. हो स्कोअर किती, अरे काय करायचं काम सोडून, त्याचा स्कोअर 2 धावा जास्त 4 धावा कमी, काय मिळणार? पण हे काय माहितीये का, अंतःकरणाची अस्वस्थता वाढवणारे जे अनेक भाग आहेत त्यात औत्सुक्य सगळ्यात प्रधान. ज्याची आवश्यकता असेल त्याच्याविषयी जिज्ञासा असणं निराळं, आणि उगीच चौकशी रिकाम टेकडी. काय हो काय झालं, तुला काय करायचे? आणि हे सगळे उद्योग वर्तमानपत्र रोज करतात की ज्याची मुळीच आवश्यकता नाही ते नक्की देणार. दिवसभर घाण कसा करावा ते वर्तमानपत्राकडनं शिकावं. म्हणून मी म्हणतो सकाळी उठल्यावर कधी वर्तमानपत्र वाचूच नाही, डोकं शांत ठेवायचं असलं तर. बघा ज्यांना ब्लड प्रेशर आहे त्यांनी हा प्रयोग करून बघावा, त्यांचं थोडं तरी ब्लड प्रेशर कमी होईल. दुपारच्या वेळेला वाचा वर्तमानपत्र वाचायचं असलं. पुढारी मंडळींचं सोड, त्यांची सगळंच नाही काय आपल्या, त्यांची काय, आपण सर्वसामान्य माणसं काय करावं. पण तो पेपर जर आला नाही रेस्टलेस होतात म्हणजे काय, चहा गोड लागत नाही म्हणतात. ह्या औत्सुक्याला काय करावं? म्हणून शंकराचार्य म्हणतात की बरं नाही, शांत्यादि परिचीयताम, शांती समाधान तृप्ती स्वस्थ राहण्याची सवय, निर्विचार राहण्याची सवय ही अभ्यासपूर्वक पैदा करून घ्या. तुमच्यावरचा स्ट्रेस अँड स्ट्रेन नाहीसा व्हावा अशी तुम्हाला इच्छा असली. आज आलूकडे थोडं थोडं कळायला लागलंय. आयुर्वेदाने फार पूर्वीच्या काळी सांगितलं, पण आज नवीन विज्ञानात सुद्धा कळायला लागलंय की माणसाच्या अनेक व्याधीला जर खरं कारण कोण असेल तर त्याच्यावर असलेले नाना तऱ्हेचे ताण आहेत, नाना तऱ्हेची धडपणं आहेत. हे जे ताण त्याच्यावर येतात त्यातून अनेक व्याधी निर्माण होतात, अनेक प्रकारचे व्याधी. अवयव बिघडतात, अवयव बिघडतो, व्हायटॅलिटी नाहीशी होते. आणखीन काय व्हायचं? व्हायटॅलिटी नाही झाली म्हणजे धर्मशाळा जायची, कुणी यावं मुक्कामाला. तेव्हा हे जर कमी करायचं असेल जीवनातलं, लोक विलक्षण वाटेल यात शंका नाही आपल्याला, पण जर प्रकृतीचा विचार केला, आरोग्याचा विचार केला, जीवनामध्ये समाधान तृप्ती प्रसन्नता याला जर काही स्थान असेल की ज्याची आपल्याला आवश्यकता असते. माणसं नेहमी हाव करीत असतात. मी एक प्रश्न आपल्याला विचारतो, अनेक वेळा याच्यापूर्वी विचारला असेल, कारण नवीन प्रत्येक वेळा काय सांगणार, पण ते विसर भोळ्याला म्हणून समर्थाने स्वच्छ सांगितलंय, म्हणजे विवरिलेची विवरावे, ऐकिलेची ऐकावे. कारण मला सांगा, आपण रोज तऱ्हा तऱ्हा खातो म्हणजे काय खातो? डाळ तांदूळ गहू आणि भाजीपाला याच्यापेक्षा काही बदल होतो का? मग ते जरा असं करायचं, एकदा भात म्हणायचं, एकदा खिचडी म्हणायचं, एकदा पुलाव म्हणायचं, एकदा मसाल्याचा भात म्हणायचं, आणखीन काहीतरी म्हणायचं, शेवटी भातच ना. मग ते काय नाही, गरिबी होती. ते एकदा मुलांनी आईकडे तक्रार केली, आई रोज आमटी भात काय खायची? म्हणजे आमटी आणि भात खा. एक दिवस भात आणि आमटी खावी, एक दिवस आमटी आणि भात खावा, एकदा भात आमटी मिळून खावी, एकदा आमटी भात मिळून खावा. काय बदल पडला? तसंच असतं की नाही आपलं? ही जी विविधतेचं आकर्षण आहे हे प्रामाणिक आहे का? मी आपल्याला एक प्रश्न विचारणार आहे. आपण कोणत्याही माणसाला विचारा तुला काय आवडतं, तो सांगेल काय? त्याला ऑफर द्या की तुम्हाला जे आवडतं ते उदंड देतो, म्हणाल तेवढं देतो. झोपायचं नाही, झोपायचं.
नाही घ्या, खा प्या, काय अगदी प्या, खा, झोपायचं नाही. एखाद दुसरा दिवस कदाचित असा बरा जाईल, कारण काही अशी नादिष्ट माणसं असतात की जे संध्याकाळी गाण्याला बसली की सकाळी एकदम ऑफिसलाच जातात. गाण्याला बसले तर जातात, त्याने बुद्धिबळ किंवा पत्ते खेळायला बसले तर शनिवारी रात्री बसलेला मनुष्य सोमवारी ऑफिसला जातो, म्हणजे खेळतच असतो. जाता येता काय थोडं इकडे तिकडे खाईल ती गोष्टी निराळी. त्या सांगा तुम्ही जे करू इच्छाल ते करा, खा प्या, खेळा, पहा, नाचा, कुदा, काही करा, झोपायचं नाही. एखाद दुसरा दिवस कसा तरी बरा जाईल. तिसऱ्या दिवशी म्हणाले सगळं खड्ड्यात गेलं, मला झोपू दे. आता मी आपल्याला प्रश्न विचारणार आहे की झोप हा कोणत्या इंद्रियाचा आस्वाद आहे तेवढं मला सांगा. डोळ्याने पाहता, कानाने ऐकता, त्वचेने अनुभवता, नाकाने हुंकता, कोणत्याही इंद्रियाचा आस्वाद नाही. शब्दस्पर्श रूप रसगंधाशी ज्याच्या मागे इंद्रिय आणि इंद्रियांच्या मागे मनुष्य धावत असतो आणि त्याच्यामध्ये आनंद आहे असं समजतो, त्यातलं एकही झोपेमध्ये नाही. इतकंच नाही तर निरपेक्ष आस्वाद म्हटलं तर तोही नाही. आपण झोपलो आहोत हेही कळत नाही, हे झोपेचं वैशिष्ट्य. पण त्यातून जी शांती मिळते ते पुढचा दुसरा दिवस सगळा उत्साहात जातो. रोग्याला विषप्राशन केलं असेल तर गोष्टी निराळी, पण एरवी कोणत्याही अवस्थेत रोग्याला झोप लागली तर त्याला जाग करून औषध द्या असं बहुधा डॉक्टर सांगत नाही. म्हणून झोपू द्या, कारण झोप हे सगळ्यात चांगलं औषध आहे, सगळ्यात चांगलं औषध. हे काय आहे? तेव्हा झोप रोज घेतली पाहिजे एवढं तरी निश्चित आहे ना. मग झोप चांगली लागली पाहिजे असा दिवस घालवायला नको का? झोप जर अपरिहार्य आहे आणि झोप घेतलीच पाहिजे, त्याच्यापासून जर जीवनामध्ये समाधान नाही हे एकदा निश्चित झालं तर झोपेत व्यत्यय येणार नाही असं जीवन घडवलं पाहिजे की नाही. असंही नाही काही वृद्धी समान आहे सर्वेशा, म्हणजे ठीक आहे झोप चांगली आहे म्हणून दिवसभर रोळतच राहिला, झोप यायचीच नाही. दिवसभर उत्तम काम कराल तर रात्री चांगली झोप लागेल, आणि रात्री चांगली झोप लागली तर दिवसभर उत्तम काम करता येईल. हे दोन्ही परस्परावलंबी आहे. चांगल्या झोपेकरता चांगलं काम आणि चांगल्या कामाकरता चांगली झोप हे अत्यंत आवश्यक आहे. मनुष्य झोपेचा विचारच करीत नाही, कामाचा विचार करतो आणि मग ती चांगली कामं राहत नाहीत. म्हणून शंकराचार्य म्हणतात शांत्यारिफ परिचीयताम, शांती समजावी म्हणून मी झोप सांगितली. झोप हा उद्देश नाही माझा, पण शांती का? शांतीचा अभ्यास का करावा, प्रसन्नतेचा अभ्यास का करावा, तृप्तीचा अभ्यास का करावा, समाधानाचा अभ्यास का करावा, निवांत बसण्याची सवय का लावावी, याच्याकरता शांत्यारिफ परिचीयताम दृढतरं कर्माशु संत्यज्यताम. ज्याच्यामध्ये निष्कारण कटकटी आहेत अशी कामं टाळा. आवश्यकता टाळायचा याचा मुळीच अर्थ नाही, कर्तव्य टाळायचा मुळीच अर्थ नाही. कर्तव्य आणि आवश्यकता ही पार पाडलीच पाहिजे. मग त्याच्याकरता किती कष्ट असले तरी चालतील, पण आपण जे कष्ट घेतो ते कर्तव्य आणि आवश्यकतेकरता घेतो का याचा विचार मनाशी करा. म्हणून कर्माचा त्याग करा, कर्तव्याचा नव्हे कर्माचा. कर्तव्य तर केलंच पाहिजे, पण कर्तव्य निराळं आणि कर्म निराळं. शंकराचार्यांनी ज्या कर्माचा त्याग करायला सांगितलाय ते कर्तव्य कर्म नाहीच आहे मुळात, ती सगळी मीमांसक कर्म आहेत. आणि लोकमान्य टिळकांनी ज्या कर्माचा पुरस्कार केलाय ते कर्तव्य कर्म साधं कर्म नाहीच आहे, मीमांसक कर्म नाही आहेत, कर्तव्य कर्म. वाद आहे तो फक्त एवढाच. आणि मग ते दोन्ही महापुरुष आहेत, यांचा इकडे आग्रह आहे त्यांचा तिकडे आग्रह आहे. मला नेहमी असं वाटतं की ज्ञानी मनुष्यानं कर्म करावं असं सांगणं ही विसंगती आहे की नाही. ज्ञानी मनुष्याने कर्म करणं न करणं हे त्याच्या स्वाधीनची गोष्ट आहे की नाही. त्याला कर्म कर म्हणून जर तुम्ही सांगणार असलात तर त्याला ज्ञानी म्हणू नका, कारण ज्ञानी म्हणजे त्याला सगळं कळतो. तो कर्म करावं की करू हेही त्याला कळत नाही का? आणि जर कळत नसेल तर त्याला ज्ञानी म्हणावं का? तेव्हा ज्ञानोत्तर कर्म ही चीजच काय आहे? मुळात विसंगती येते. मला कळतं जर मी ज्ञानी जर असेल तर ज्ञानी माणसाला सांगायची गरज असते का? आता असं जसं ते लहान मुलाला जसं शहाणा म्हणलं म्हणजे बरं वाटतं आणि मग त्याला कामं सांगायची. बाळ शहाणा म्हणलं की मग बाळ सगळी कामं करतो. बाळ मोठा शहाणा मग सगळी कामं करणार. आणि मग पोस्टाच्या पेटीत पत्र टाकू नये म्हणलं तरी त्याला बाळ मोठा शहाणा म्हणून म्हणावं लागतं. असं शहाणं म्हणायचं आहे का? म्हणून शंकराचार्य म्हणतात की कर्म करावं असं वाटतं ही जी आतून उर्मी आहे ही काय आहे त्याचा कधी विचार केलाय का?
कुठेतरी उणीवीची जाणीव आहे, कुठेतरी अपेक्षा आहे, कुठेतरी अभिलाषा आहे, कुठेतरी आसक्ती आहे, त्यातून निर्माण होणारी उर्मी आहे ही कर्तव्याच्या भावनेतून निर्माण होत नाही, कुठेतरी अपेक्षेच्या भावनेतून निर्माण होते. काहीतरी हवं असतं आणि हवंच्या मागो नको, नकोच्या मागं हवं, ही इतकी जोडी आहे की मनुष्याला अस्वस्थ करून टाकते. ज्याचं हवं नको संपलं तो खरा सुखी असतो. सगळं दुःख हवं नको मध्ये, हे पाहिजे आणि हे नको, हे पाहिजे आणि हे नको, मग पाहिजे करता प्रयत्न, नको करता प्रयत्न, जे मिळालं नाही ते मिळवण्याकरता प्रयत्न, जे अंगावर आलं ते टाळण्याकरता प्रयत्न, दोन्ही टाकून दिलं पाहिजे. म्हणून दृढतरं कर्माशु संत्यज्यताम, यासाठी कर्माचा त्याग करा. आणि काय करा म्हणजे सद्विद्वान उपसृप्यताम, हे सगळं चांगलं कळावं म्हणून नुसता विद्वान नाही, सद्विद्वान उपसृप्यताम, चांगल्या विद्वानाच्या जवळ जाऊन शिका. सज्जनाच्या संगतीत राहा, विद्वानाच्या जवळ जाऊन शिका. पण विद्वान चांगला असेल याची काळजी घ्या, नाही तर तुमचं डोकं बिघडवायला तो सगळ्यात पहिला प्रथम कारणीभूत होतो, जर चांगला नसला तर. आणि मग तो असा विद्वान काय सांग, असं आहे एक मोठी गमूद आहे, माणसाला काहीही पटवून देता येतं, काहीही. त्याला असं वाटायला लागतं की न जाणो खरं असेल बाबा, त्याच्यावर प्रचाराचा इतका विलक्षण प्रभाव होतो की त्याचं त्याला वाटतं की न जाणो आपण म्हणतो असं पण खरंच नसेल. ते म्हणून विनोदी गोष्ट सांगतात. नाही, माणसाला कसं पटतं त्याकरता सांगतो मी. एक मनुष्याचं काहीतरी वाचित बसला होता, त्याला लेखन वाचनाचा नाद होता. मागच्या बाजूला अंगण होतं, तिथं पोरं खेळत होती, पोरं दंगा करीत होती, आरडाओरडा चालला होता त्यांचा. याचं काही वाचनात लक्ष लागेना. चंचलच मन, याला निमित्तच पाहिजे असतं चंचल व्हायला काहीतरी. पोरं खेळत होती, आरडाओरडा करत होती, त्याला वाटलं चमत्कारी. त्यामुळे ते पोरांना चुकवायचं कसं. ते पोरं, अरे ते आपल्या वेशीवर पेढे वाटतात म्हणजे पळा. ती पोरं वेशीवर पेढे वाटतात म्हणले की पळाली. पोरांना विचारलं कुठे गाव, इथले गाव आहे, मोठ्या माणसांनी म्हणजे का पळताय रे, हे पेढे वाटतायत. त्याच्या मागोमाग मोठी माणसं पळाली. आणि अशी जेव्हा पुष्कळ मोठी माणसं पळाली तेव्हा याला वाटलं न जाणो इतके पळतात तेव्हा खरंच पेढे वाटत असते. म्हणलं हाही त्यांच्या मागून गेला. अनेक लोक करायला लागले की वाटतं आपण हे करू. कुणी करतो की नाही याची वाढ, चांगलं आहे की नाही, वाईट आहे की नाही याचा विचार करीत नाही मनुष्य. हे किती लोक करतात त्याचा विचार करतो. आणि प्रचाराने हे निष्पन्न करता येतं. माणसाला असं फसवता येतं. मनुष्य तर प्राण्याला असं फसवता येत नाही, माणसाला फसवतं. आणि हे शब्द सामर्थ्य ज्याला मिळालं, ज्याला थोडी विद्वत्ता प्राप्त झाली, त्याला तर फसवणं फार सोपं असतं. म्हणून आपला आपण विचार केलाच पाहिजे, नाही तर फसवणूक होते. आणि ही फसवणूक होऊ नये असे वाटत असेल तर सद्विद्वान उपसृप्यताम, जो सज्जन विद्वान आहे, सत्पुरुष विद्वान आहे, संत विद्वान आहे, चांगला विद्वान आहे, सदहेतू धारण करणारा विद्वान आहे, त्याच्या जवळ जाऊन शिका. म्हणून ज्ञानेश्वरी शिका, गाथा शिका, दासबोध शिका, भागवत शिका, भारत शिका. त्याच्या आधारे जो सांगतो, शंकराचार्यांच्या परंपरेत जो सांगतो तो बरोबर, मध्वाचार्यांच्या परंपरेत सांगतो तो बरोबर, रामानुजाचार्यांच्या परंपरेत सांगतो तो बरोबर. कारण शेवटी तो त्यांचं सांगत असतो. असं चांगल्या माणसांचं जो सांगतो, विद्वानाजवळ स्वतःचं काही नसतं. विद्वत्तेचं सगळ्यात मोठं लक्षण काय, त्याचं स्वतःचं काही नाही. उतरच पण किंवा विद्वत्तेचं सगळ्यात मोठं लक्षण कोणतं, ज्याच्याजवळ स्वतःचं काही नाही. आता दुसऱ्याच राह घेणार तर दुसरा जो चांगला आहे त्याचं यानं घेतलं पाहिजे की नाही. कोट जर करायचं तर ज्ञानेश्वरानं कोट करावं की नाही, शंकराचार्यानं कोट करावं की नाही. कुठला तरी साहित्यिक त्याला काय म्हणून कोट करावा की ज्याचं सगळं जीवन वासनाने लडबडलेलं असतं, ते सुद्धा विकृत वासनाने लडबडलेलं असतं, आणि त्याची वचने आधार घेऊन तुम्ही विद्वत्ता प्रदर्शित करता आपली. म्हणून सद्विद्वान उपसृप्यताम. कारण हे एकदा शब्दांचं सामर्थ्य प्राप्त झालं की काय पढवलं जाईल हे सांगणं फार कठीण आहे. आणि मग भगवान म्हणणारे संभोगातून समाधीकडे जाता येतं असं सुद्धा सांगतात. आता या कर्माला काय करा. पण हजारोनी लोक ऐकतात की नाही, हजारोनी ऐकतात. 10-10, 15, 20-20, 25-25 रुपये तिकीट देऊन ऐकतात. आणि मग बाकीच्या इतके ऐकतात ते काय सगळे वेडे आहेत काय, हा ऐकायला. आणखीन एकाची भर पडली.
तो जातो म्हणून त्या शेजारी म्हणतो हा जात नव्हता, हा जायला लागला, तेव्हा खरंच काय असलं पाहिजे, म्हणजे मागे ते पेढ्यासारखंच झालं. म्हणून सद्विद्वान उपसृप्यताम, नाहीतर समोर काय मांडलं जाईल हे अतिशय भयानक आहे, अतिभयानक आहे. जी माणसं मुळात तत्वज्ञानी आहेत ती प्रामाणिक आहेत, पण तत्वज्ञानाचा आव आणणारे जे लोक आहेत त्यांच्या इतके अप्रामाणिक कोणी नाहीत. ते स्वतःच्या केवळ प्रतिष्ठेच्या आणि कीर्तीच्या मागे लागतात. त्यांना स्वतःची महंती वाढवायची असते, यापेक्षा काही नसते. म्हणून त्याच्या नादी लागू नका. सद्विद्वान उपसृप्यताम, आणि मग एकदा त्याला पकडला की प्रतिदिनं तत्पादुके सेव्यताम, मग मात्र नम्र आधी पारिक करा, चांगला आहे की नाही ठरवा, योग्य आहे की नाही ठरवा, तुमची जी काही बुद्धिमत्ता असेल ती कसोटीला लावा. अरे अंधश्रद्धा काय फक्त चमत्काराच्या मागे लागण्यातच असते काय? चमत्काराच्या मागे लागणं ही अंधश्रद्धा आहेच आहे, 100% अंधश्रद्धा आहे. पण असे जे फसवे विद्वान आहेत यांच्या नादी लागणं ही त्याच्यापेक्षा घातक अंधश्रद्धा आहे. कधी विचार केला याचा? तिथे बुद्धी घाण ठेवली आहेत आणि इथे निष्ठेने आरडाओरडा करत हिंडता, तिथे सांभाळणं काय सांभाळायचं असलं ते. पण असा एकदा विद्वान आपण आपला मार्गदर्शक म्हणून पत्करला की मग मात्र तत्पादुके सेव्यताम, मग तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, नम्रतेनं विचारा, पुन्हा पुन्हा विचारा, सेवा करून विचारा. कारण नम्रता नुसती दाखवणं सोपं आहे, कमरेत वागणं इतकं काही कठीण नाही. मनुष्य केव्हा जेव्हा वागतो तेव्हा असाच वागतो, असा कधी वागतच नाही. तेव्हा कमरेत वागणं सोपं आहे, अंतःकरण वागतं का हा महत्वाचा मुद्दा आहे. म्हणून तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन, एकदा विचारून भागणार नाही, पुन्हा पुन्हा विचारलं राहिलं पाहिजे. गरज तुम्हाला आहे, त्याला नाही. त्याच्याशी नम्रतेने बसा, पुन्हा पुन्हा विचारित राहा, न कंटाळता विचारित राहा, न थकता विचारित राहा. कोणाठो केव्हा योग येत होतो. आणि म्हणून सेव्यताम, तत्पादुके सेव्यताम, त्याच्या चरणाशी नम्रतेने बसा. जे ज्ञानेश्वर महाराज निवृत्तीनाथांच्या चरणाशी बसले, जसे कल्याण स्वामी रामदास स्वामींच्या चरणाशी बसले, जसे विवेकानंद रामकृष्णांच्या चरणाशी बसले. याचा त्यांची चरित्र ते वाचा, किती सेवा केली त्या मंडळींनी. विवेकानंदासारखा प्रज्ञेचा महापुरुष होता, रामकृष्णांच्या पुढे नम्र असेल. आणि असं झालं तरच ज्ञान मिळतं, तरच विद्या मिळते. आणि म्हणून भगवान गीतेमध्ये म्हणतात तद्विधी, ज्ञान जर मिळवायचं आहे तुला तर विद्वानांच्याकडे जा, पण ऐकतेने जाऊ नको. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, मग उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस तत्वदर्शन, मग तत्वदर्शी ज्ञानी तुला उपदेश करतील. म्हणून सद्विद्वान उपसृप्यताम प्रतिदिनम तत्पादुके सेव्यताम, आणि त्याच्याकडून ज्ञान मिळवा ते कोणत्या स्वरूपाचं असावं? नुसत्या इन्फॉर्मेशनच्या स्वरूपाचं, कारण ज्ञानाचे पुष्कळ प्रकार. इन्फॉर्मेशन सारख्या स्वरूपाचं ज्ञान असतं, त्याच्याकरता एन्सायक्लोपीडियाज आहेत. विद्वानाच्या जवळ जायला पाहिजे असं काही कारण नाही. संदर्भ ग्रंथ आज पुष्कळ झाले आणि त्यामुळे थोडक्यात विद्वान म्हणूनही मिळवता येतं. फारसा अभ्यास न करता जरा एन्सायक्लोपीडिया पाहिला की काय विद्वत्ता आहे, वा वा वा, जरा जरा खोल जाऊन पहा, विद्वत्ता वगैरे काही नसते. कारण विद्वत्ता ही अनुभवाची चीज आहे आणि त्याच्याकरता इतक्या मोठ्या ग्रंथाच्या संभाराची आवश्यकता असतेच असं नाही. मग काय करा? ब्रह्म एकाक्षरमर्थ्यताम, ब्रह्म हे एकाक्षर जे आहे तेच मला पाहिजे अशी इच्छा करा. अर्थताम म्हणजे प्राप्तीची इच्छा करा. खरा अर्थ कोणता आहे? ब्रह्म. किंवा ब्रह्माक्षर म्हणजे ब्रह्माला मिळवून देणाऱ्या अक्षर. गीतेमध्ये सांगितल्यासारखं ओम इत्येकाक्षरम ब्रह्म, हे जे ओम आहे हे मिळवण्याचा प्रयत्न करा. मग त्या ओम सारखी पुष्कळ गोष्टी आहे. राम आहे, अमुक आहे, कृष्ण आहे, गोप आहे, परमेश्वराचं नाव आहे. ओम हे सुद्धा भगवंताचं नाव आहे, त्याला ब्रह्माचं नाव म्हणतात. रामकृष्णालाही ब्रह्माचंच नाव म्हणायला हरकत नाही, पूर्ण ब्रह्म म्हणतो आपण त्या. तेव्हा ब्रह्मैकाक्षरमर्थताम, मला परमेश्वराची प्राप्ती व्हावी, मला असं काहीतरी जप मिळावा, मला असं काहीतरी नाम मिळावं, त्याच्यावर मला एकाग्रता करता यावी, त्यामध्ये मला शांती प्राप्तीची, शांतीची गोष्टीची प्राप्ती व्हावी, असं विचार करून फक्त तीच एकुलती एक इच्छा अंतःकरणात ठेवून त्याच्याजवळ जा. ब्रह्मैकाक्षरमर्थताम, एकाक्षर ब्रह्म म्हणजे फार सोपं आहे. हो, केवढा पसारा तुकडा. ज्ञान तर आहे, शांतता तर आहे, समाधान तर आहे, आणि कटकट फार कमी. शब्द गोळा करण्याला फार कटकट लागते, पण इतक्या शब्दाची आवश्यकता आहे का? इतक्या शब्दाची आवश्यकता नाही. एक शब्द पुरू शकतो ओम, एक शब्द पुरू शकतो राम, एक शब्द पुरू शकतो कृष्ण, एक शब्द पुरू शकतो विठ्ठल,
काय मग देवी गणपती जशी ज्याची उपासना असेल एक अनेक का लागतात, निष्ठा बसत नाही म्हणून लागतात. पण केव्हा तरी निष्ठा बसलीच पाहिजे की नाही. व्यवहारातलं उदाहरण, लग्न करायचं एकदा ठरलं म्हणजे मग मुलं मुली मुली मुलांना पाहतात, मुलं मुलांना पाहतात. ठीक आहे, मग किती पाहाल? 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष 1 2 3 10 25 50. आता कुठेतरी मर्यादा घातली पाहिजे की नाही. का पाहतच राहिला, पाहतच राहत लग्न केव्हा करावं? आणि लग्न झालं म्हणजे निष्ठेने ठरायला पाहिजे की नाही. सगळ्या चौकशा आधी, याची नंतर चौकशी सुरू करायची पद्धत आहे फॅशन मागून. अरे हे काय प्रकरण आहे? आपल्याकडे विवाह मंत्रामध्येच आधी सगळी चौकशी करावी असं वर्णन आहे. अव्यंगे अपतिते अक्लीबे दशदोष विवर्जिते मग इमां कन्यां प्रदास्यामि देवाग्नी सन्निधौ असं आहे. आधी चौकशी करायची नाही, काहीतरी बघायचं, फक्त पगार बघायचा, फक्त उत्पन्न बघायचं. तो पगार बघणं सुद्धा बरोबर नाही म्हणतात. मी आपलं असं ऐकलंय की एक मुलीचा बाप घरसंशोधना करता गेला, त्याला 2 स्थळं सांगण्यात आली. ती म्हणजे एक नुकताच IAS झालेला तरुण मुलगा आहे, कलेक्टर आहे, आणि एक म्हणजे ग्रेडर आहे, म्हणजे कापसाची प्रतवारी ठरवणार. हा पहिल्या प्रथम ग्रेडरकडे गेला. तो म्हणजे त्याला जेवढं उत्पन्न आहे तेवढं याला नाही. आपण मुंबईत राहता त्यामुळे कदाचित प्रकरण आपल्या चटकन लक्षात येणार नाही. कापसाची पिकं जिथे होतात तिथे आपल्या लक्षात येईल. जिथे पैसे खायची संधी पुष्कळ, एवढंच पाहता आपण, एवढं पुरतं का? अनेक गोष्टी त्याच्या मागे बघाव्या लागतात. मी आपल्याला एवढ्याकरता सांगतोय की जे मुख्य बघायचं ते न बघता बाकीच्या गोष्टी बघितल्या आणि असुख पदरी आलं तर दोष कोणाचा? तसं आपण ज्या इच्छा करता हे पाहिजे हे पाहिजे हे पाहिजे हे पाहिजे म्हणता, या इच्छा करण्याच्या मागे ही जी अर्थना आहे, ही जी याचना आहे, ही जी इच्छा आहे, याच्या मागे कल्पना काय आहे? सुख पाहिजे ही कल्पना आहे ना. मग सर्व सुखाचे आगर बाप रखमादेवीवर. अरे सर्व सुखाचा आगर आहे ना तो, त्याच्यावर लक्ष का नाही केंद्रित करीत? संतांनी घोषून सांगितलंय सुखाला की कधी शीतळमळ. कारण शेवटी असं आहे, आपण सगळ्या गोष्टी ह्या पाहिजे ते पाहिजे त्या पाहिजे म्हणतो, कारण त्यातून सुख मिळेल असं आपण गृहीत धरलेलं असतं. शेवटी माणसाला सुखास्ता सर्वभूतानां मता सर्वा प्रवृत्तया. सगळी सुख, सगळ्या माणसाच्या प्रवृत्ती आहेत त्या सुख मिळवण्यासाठी आहेत. प्रश्न असा आहे, सुख कशात आहे हे निश्चित केलंय का? जे पाहिजे म्हणाला होतात ते मिळाल्यानंतर ते सुखदायक राहिलंय का? काय मौज आहे. मनुष्य ज्याची ज्याची अभिलाषा करतो ते घरात येईपर्यंत सुखावं वाटतं, घरात आलं की त्याचं मोल संपतं, घरात आली की त्याची किंमत संपते. मग दुसरं काहीतरी हवं, निदान त्या जातीचं वेगळं असं वाटतं. देशी बनावटीचा माल घरात येऊन सुख झालं की ते सुख गेलं, मग इम्पोर्टेड आणावं असं वाटतं. हे काय प्रकरण आहे? माल तोच, वस्तू तीच, परिणाम तोच. म्हणून शेवटी सुखाची अभिलाषा जर असेल तर खरं सुख कुठं आहे? संतांना विचारा. कारण ज्यांच्यावर विश्वास ठेवावा अशी एकुलती एक तेवढीच व्यक्ती आहे ज्यांच्या शब्दावर विश्वास ठेवावा. ते सांगतात तुझे पायी सुख सर्व आहे. भगवंता तुझ्या पायाजवळ सुख आहे म्हणून ते दे. त्याच्याकरता मग काय करावं? नाहीतरी सुखाकरता प्रयत्न करताना कष्ट काय कमी होतात? आपण आपल्या कल्पनेने सुखाकरता प्रयत्न करतो तेव्हा कमी कष्ट होतात, यशापयशाच्या गोष्टी कमी घडतात. मग इथे तसंच घडतील, त्यांना प्रयोग नाही करून बघत. इथे तर विश्वास संतांनी दिला आहे. म्हणून ब्रह्मैका अक्षरमर्थ्यताम, आणि हे समजावं म्हणून श्रुती शिरो वाक्यम समाकर्ण्यताम, उपनिषदाचं जे अध्ययन आहे ते करावं. आम्ही अनेक गैरसमज आमच्या मनाशी दृढ करून ठेवले आहेत, आणि ते म्हणजे असं की उपनिषद ही घरात वाचण्याची गोष्टच नाही, उपनिषद ही गृहस्थाश्रमी वाचण्याची गोष्टच नाही. हे कुणीतरी संन्याशाने वाचावं अशी कल्पना आहे. मला खरं सांगा की सुख, उपनिषद हा जो विषय आहे हा कोणाचा आहे? केवळ संन्यासाचा आहे का? उपनिषदांच्या फलश्रुती जर आपण पाहिल्या तर अनेक ठिकाणी हे ज्ञान प्राप्त केल्यानंतर काय मिळतं हे सांगताना प्रजया पशुभिः ब्रह्मवर्चसेन, की त्याला प्रजा मिळते, त्याला संपत्ती मिळते, त्याला ज्ञान मिळतं. आता हे जर केवळ संन्यासासारखं असेल तर प्रजा मिळते आणि संपत्ती मिळते याचा संन्यासाची काही संबंध आहे? म्हणजे निदान नसावा. हे ग्रहस्थाचं प्रकरण आहे.
उपनिषदामध्ये अनेक ठिकाणी त्या फलश्रुती सांगितल्यात की हे ज्ञान घेतलं की प्रजा, पशु आणि ब्रह्मज्ञान, ब्रह्मवर्चस याची प्राप्ती होते. अनेक ठिकाणी मागणं मागताना असं म्हटलंय की माझ्याकडे लक्ष्मी येवो, ती खेड्या मेंढ्या घेऊन येवो, गाई म्हशी घेऊन येवो, मला वस्त्र मिळवत, मला लोकरीचे वस्त्र मिळवत, अनेक विद्यार्थी माझ्याकडे अध्ययन करण्याकरिता येवोत. अरे हे सगळं काय संन्यासच आहे? हे सगळं गृहस्थच आहे. उपनिषदातलं ज्ञान सांगणारा एकही संन्यासी नाही. बहुतेक सगळे राजे आहेत, म्हणून चांगले राजे आहेत, अतिशय चांगले राजे आहेत. एक राजा आपल्या राजवटीचं वर्णन करतो उपनिषदामध्ये. तो म्हणतो माझं राज्य कसं चालतं माहितीये तुम्हाला? नमेस्ते नो जनपरे न कदर्यो न मद्यपहा नानाहिताग्निर ना विद्वान न स्वैरी स्वैरिणी कुतः. तो म्हणतो माझ्या राज्यामध्ये एकही चोर नाही. नमेस्ते नो जनपदे, एकही चोर नाही माझ्या राज्यात, एकही चोर नाही, असं उपनिषदातला राजा सांगतो. आता अधिकारी वर्गात एकतरी साव भेटतो की नाही असं म्हणायचा प्रश्न आला. हा म्हणतो माझ्या राज्यात एकही चोर नाही. नमेस्ते नो जनपदे न कदर्यः, माझ्या राज्यात कुणीही कृपण नाही, सगळे उदार आहेत, तो राजा सांगतो. आता माणसांना उदार करण्याकरता भरी भर घालावी लागते, तेव्हा ती उदार होतं. दुसऱ्यांनी सांगितल्याशिवाय उदार होणं त्यांच्या प्रवृत्ती नाही. पुन्हा पुन्हा सांगावं तेव्हा थोडं तरी वाटतं की आता काहीतरी करावं. हा म्हणतो माझ्या राज्यात कुणीही कृपण नाही, तेव्हा चांगल्या कामाला पैशाची कधी कमी पडत नाही. न कदर्यः न मद्यपहा, माझ्या राज्यात कुणी दारुडा नाही, कुणी दारू पित नाही म्हणतो माझ्या राज्यात. नानाहिताग्नी, माझ्या राज्यात कुणी अधार्मिक नाही. न स्वैरी, माझ्या राज्यात कुणीही स्वैराचारी पुरुष नाही. स्वैरिणी कुतः, स्वैराचारी स्त्री जन्माला येईलच कशी? कुणी पुरुष स्वैराचारी नाही तर स्वैराचारी स्त्री जन्माला येईल कशी? दोष तिथे आहे मुळात, पुरुषात कुणी नाही म्हणतो. मला खरंच सांगा, याच्या इतकी चांगली राजवट काही असू शकते का? याच्यापेक्षा चांगली राजवट, ही सगळ्यात चांगली राजवट आहे की नाही? आता आम्ही राजवटीचं माप कशावर मोजतो? धूर रोखणारी धुराडी किती आहेत त्याच्या संख्येवर मोजतो, आणि त्याला विकास योजना म्हणतो. हे प्राप्त करून मग त्याच्याकरता काय लागेल ते करणं निराळं, आणि तेच ध्येय मानणं निराळं. म्हणून उपनिषदाचा अभ्यास करा असं शंकराचार्य सांगतात. जीवन कसं असावं, जीवन कसं घडवावं, चांगलं काय वाईट काय, चांगलं कशाला का म्हणतात, आणि तत्वज्ञान जे आहे ते कसं ज्याच्यात सांगितलं आहे हे उत्कृष्ट रीतीने ज्याला सांगितलं त्यात आहे. आणि म्हणून एकदा सगळेच म्हणतात, एकदा म्हटलं विचारावंच आपण. म्हणून शृंगेरी पीठाचे गुरुस्वामी शंकराचार्य उत्तर काशीला आले असताना मी त्यांना विचारला हा प्रश्न. म्हणून महाराज असं असं म्हणतात, हे खरं आहे का? कोण सांगतं म्हणले? म्हणून लोक म्हणतात, मूर्ख आहेत म्हणाले. उपनिषदाचा अभ्यास केलाच पाहिजे. खरं म्हणजे ब्रह्मचर्य आश्रमातच केला पाहिजे, शिक्षणाचा एक भाग असला पाहिजे तो. पण आता बेटर लेट दॅन नेव्हर, तेव्हा करायला पाहिजे तो, केला नाही आता तरी करायला हरकत नाही. कारण त्यामध्ये जीवनाचा अर्थ हा नेमका सांगितलेला असतो. श्रुतिशिरो वाक्यम समाकर्ण्यताम वाक्यार्थश्च विचार्यताम श्रुतिशिरः पक्षः समाश्रीयताम दुस्तर्कात् सुविरम्यताम श्रुतिमतस्तर्कोऽनुसन्धीयताम ब्रह्मास्मीति विभाव्यताम अहरहर गर्वः परित्यज्यताम देहेहं मतिरुज्यताम बुधजनैर्वादः परित्यज्यताम. पण याचा विचार पण आज नाही, उद्या करू. कुंडलीक वरदा हरी विठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.